उद्या 5 मेला इयत्ता 12वीचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होणार। आज बोर्डाची अधिकृत सूचना जाहीर। बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। इयत्ता 12वीचा निकाल 5 मे 2025 रोज सोमवारला जाहीर होणार आहे। मंडळातर्फे 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वीचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक 5 मे रोजी जाहीर केला जाईल। दुपारी 1 वाजल्यापासून हा निकाल आपल्याला पाहता येणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांना उच्च माध्यमिक प्रमाणपत्र निकालासाठी अधिसूचना जारी केली आहे। अधिसूचनेनुसार महाराष्ट्र बोर्ड 12वीचा सोमवारी निकाल दुपारी जाहीर करणार आहे। बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला जाणार आहे। त्यानंतर विद्यार्थी अधिकृत वेबसाईट maharisultnic.in वर जाऊन गुणपत्रिकेची प्रत डाउनलोड करून निकाल पाहू शकतील। दरम्यान राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी मार्च 2025 दरम्यान 10वी आणि 12वीची परीक्षा घेण्यात आली होती। ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12वीच्या परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी कोणत्या विषयास त्यांनी संपादित केलेल्या गुणांची पडताळणी उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे। 6 मे ते 20 मे या कालावधीत हे अर्ज करण्यात येतील। अधिकृत संकेतस्थळाला भेट maharisultnic.in HSC एक्झामिनेशन रिझल्ट 2025 या लिंकवर क्लिक करा। आपला सीट नंबर आणि आईचे पहिले नाव टाका, सबमिट करा, क्लिक करा। निकाल स्क्रीनवर दिसेल, त्याची PDF डाउनलोड करा। MHSSC आणि तुमचा सीट नंबर असे टाईप करा आणि 5776 या क्रमांकावर SMS पाठवा। 12वीचा निकाल जाहीर झाल्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे। दरम्यान दरवर्षी निकालाच्या दिवशी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळते। वेबसाईटवर होणाऱ्या ट्रॅफिकमुळे निकाल लवकर समजत नाही, यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त होतात। पण आता वेबसाईटवर वाहणाऱ्या ट्रॅफिकचा विचार करता माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी वेबसाईटच्या क्षमता वाढवण्याचे आणि सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत। यामुळे यंदा विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात फारशी अडचण जाणार नाही। विद्यार्थ्यांना ग्रेड पुढील प्रमाणे असेल। 75% अधिक गुण असलेल्यांचा समावेश प्रावीण्य श्रेणीमध्ये, 60 ते 74 प्रथम श्रेणी, 45 ते 59 द्वितीय श्रेणी, 35 ते 44 तृतीय श्रेणी आणि 35 पेक्षा जर कमी टक्के गुणवारी आपल्याला प्राप्त असेल तर निकाल नापास असेल। सर्व विद्यार्थ्यांना उद्या लागणाऱ्या निकालाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा।